आज आपण रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये जे काही विविध रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, क्लासिफिकेशन आहे, त्यामधील महत्त्वाचे जे काही परीक्षेच्या दृष्टीने पॉईंट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्या ठिकाणी मित्रांनो, जे काय रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये किंवा जनरल फार्माकोलॉजी पाहत असताना जे काय महत्त्वाचे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांचं कंट्रीब्युशन फार्माकोलॉजीमध्ये काय आहे यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेले आहेत। जसं फादर ऑफ मेडिसिन कोण आहे किंवा त्या कोणाला म्हटलं जातं, जसं आहे ते आहेत हिपोक्रेट्स। फादर ऑफ मेडिसिन कोण आहेत? हिपोक्रेट्स। त्याचबरोबर फादर ऑफ फार्मसी का कोण आहे? प्रोफेसर विल्यम प्रोक्टर। तर मित्रांनो, जे काय मी जे आपले स्लाईड आहे त्याचे तुम्ही नोट्स म्हणून या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता। अत्यंत महत्त्वाचे काही गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनच्या खाली सबस्क्रिप्शन बटनच्या जवळ मेंबरशिप जॉईन बटन आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही मेंबरशिप जॉईन करू शकता। अत्यंत कमी फीसमध्ये आपण जे काही महत्त्वाचे लेक्चर्स आहेत तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत। तुम्हाला विविध फार्मासिस्ट एक्झामच्या तयारीसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल। त्या ठिकाणी नंतर आहे फादर ऑफ फार्मसी इंडियामध्ये कोणाला म्हटलं जातं भारतामध्ये, तर त्यामध्ये प्रोफेसर महादेवलाल श्रॉफ यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ फार्मसी हे भारतामध्ये म्हटलं जातं। या ठिकाणी जर दोन ऑप्शन आले तर बोथ होतील, फादर ऑफ फार्मसी किंवा फादर ऑफ फार्मसी इंडिया। तर या ठिकाणी महादेवलाल श्रॉफ आणि विल्यम प्रोक्टर हे दोन्ही बी या ठिकाणी आन्सर असतील बोथ म्हणून। परंतु जर इंडियामध्ये म्हटलं तर प्रोफेसर महादेवलाल श्रॉफ असतील। फादर ऑफ मॉडर्न फार्माकोलॉजी यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी मॉडर्न फार्माकोलॉजीचे काय फादर आहेत? ओस्वाल्ड चेम्बर्ग। आता प्रोनाऊन्सिएशन तुम्ही तुमच्या हे करू शकता। त्याचबरोबर फर्स्ट फार्मासिस्ट लुईस हिबर्ग आहेत गॅलेन यांना फर्स्ट फिजिशियन म्हटलं जातं। त्याचबरोबर फादर ऑफ केमोथेरपी पॉल इहरलिच यांना फादर ऑफ केमोथेरपी म्हटलं जातं। जी काय पेनिसिलिनची जी काय डिस्कवरी आहे कोणी केलेली आहे ते अलेक्झांडर फ्लेमिंग। यावर परत वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे की पेनिसिलिनची शोध कोणी लावला, तर ते आहे अलेक्झांडर फ्लेमिंग। त्याचबरोबर डिस्कवरी ऑफ स्ट्रेप्टोमायसिन जी काय अँटीबायोटिक आहे त्याचा शोध सेल्मन वाकमन यांनी जे काय स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक आहे त्याचा शोध लावलेला आहे। आणि पेनिसिलिनचा शोध कोणी लावलेला आहे? अलेक्झांडर फ्लेमिंगनं। त्याचबरोबर इन्सुलिनचा शोध बँटिंग अँड बेस्ट यांनी लावलेला आहे, बँटिंग आणि बेस्ट। तर हे महत्त्वाचे जे काय पॉईंट आहे ते लक्षात ठेवा। पेनिसिलिनचा शोध, स्ट्रेप्टोमायसिनचा शोध आणि इन्सुलिनचा शोध यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो, जे काही महत्त्वाचे जे काय रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन पाहत असताना लोकलमध्ये टॉपिकल, त्याचबरोबर डिपर टिश्यू आणि इंट्रा आर्टेरियल हे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन येतात। आता इंट्रा आर्टेरियल कधी कधी पॅरेंट्रलमध्ये पण याचा समावेश होतो, परंतु जे काय लोकल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकल ॲक्शनसाठी सुद्धा इंट्रा आर्टेरियल रूट वापरला जाऊ शकतो। तर हे थोडं कन्फ्युजिंग आहे, बऱ्याच वेळेस या ठिकाणी कन्फ्युजन होतं। लोकल ॲप्लिकेशनमध्ये किंवा लोकल रूटमध्ये टॉपिकल, डिपर टिश्यू आणि इंट्रा आर्टेरियल हे पण या ठिकाणी येतात, हे लक्षात ठेवा। त्यानंतर सिस्टेमिक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन त्यामध्ये इंटरल आहे आणि पॅरेंट्रल आहेत। त्या ठिकाणी इंटरलमध्ये आपण पाहू शकतो जे काय आपण ड्रग घेतो ओरली किंवा आपण सबलिंग्वली, रेक्टल किंवा मग इनहलेशनल किंवा इंट्रानेसल या मार्गाने आपण ड्रग घेतो। म्हणजेच जे काय इंटरल रूटनं जे ड्रग घेणारे ड्रग आहेत ते कुठं जातात? GIT मध्ये येतात। म्हणजेच इंटेस्टाईन किंवा इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये यांचा मॅक्झिमम ड्रग्स काय होतात हे त्यामध्ये येतात आणि त्यामधून ते अब्सॉर्ब होतात, म्हणून त्याला आपण इंटरल म्हणूयात। इंटरल म्हणजे काय? इंटेस्टाईन रिलेटेड। आणि पॅरेंट्रल जे काय रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे तो पॅरा म्हणजे काय? बियॉन्ड, म्हणजे इंटरलच्या नंतर किंवा इंटरलला समांतर
जो काय रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याला आपण पॅरेंटल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणूयात. हा पॅरेंटल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन वापर करण्याचं किंवा त्याची नीड काय होते किंवा गरज काय होते, तर जे काय इंटरल रूटचे बरेच डिसॲडव्हान्टेज होते, डिफिकल्टी होते, अडचणी होत्या, प्रॉब्लेम होते, त्याला ओव्हरकम करण्यासाठी किंवा ते टाळण्यासाठी पॅरेंटल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा या ठिकाणी शोध लागला किंवा त्याचा वापर करण्यात येऊ लागला. त्यामध्ये ट्रान्सडर्मल, सबक्युटेनस, इंट्रामस्क्युलार, इंट्राव्हेनस, इंट्राडर्मल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन यांचा समावेश होतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, जे काय लोकल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यामध्ये जे काय महत्त्वाचे जे काय टॉपिकल आहे त्यामध्ये टॉपिकल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यामध्ये जनरली आपण जे काय ऑइंटमेंट्स असतील, क्रीम असतील किंवा जे काय अदर ड्रग आहेत, डोसेस फॉर्म आहेत ते आपण या ठिकाणी यूज करतो. जसे स्किनवर वापरणारे ड्रग असतील, आयवर, नोजसाठी वापरणारे ड्रग असतील, इयर, थ्रोट, रेक्टम किंवा अदर बॉडी कॅव्हिटीसाठी वापरणारे ड्रग असतील, हे आपण लोकली या ठिकाणी टॉपिकल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन त्या ठिकाणी आपण ते अप्लाय करतो. याचे जर टॉपिकल रूटचं जर ॲडव्हान्टेज जर पाहायचे झाले तर इझी रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. टॉपिकल कसं आहे, इझी रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ड्रगचा प्रोलॉंग इफेक्ट मिळतो, जास्त वेळ या ठिकाणी ड्रगचा इफेक्ट मिळतो. त्याचबरोबर जर डिसॲडव्हान्टेज पाहिजे झाले टॉपिकल ड्रग रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे तर या ठिकाणी वॉटर सोल्युबल ड्रग कधीकधी ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होऊन स्किन थ्रू पेनिट्रेट होऊन ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होऊन ते सिस्टेमिक इफेक्ट प्रोड्यूस करू शकतात. कोणता डिसॲडव्हान्टेज कोणता, वॉटर सोल्युबल. या ठिकाणी क्वेश्चन येऊ शकतो मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये की डिसॲडव्हान्टेजमध्ये काय, वॉटर सोल्युबल ड्रग या ठिकाणी टॉपिकल रूटनं अप्लाय केल्याच्यानंतर ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकतात आणि त्यामुळे त्याचे सिस्टमिक इफेक्ट होऊ शकतात. त्यानंतर जे काय कॉर्नियल ॲप्लिकेशनसाठी आपण जे काय ड्रग यूज करतो जसं कोकेन आहे ते या ठिकाणी इरिटेशन प्रोड्यूस करतात. हे टॉपिकल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचं डिसॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर जे काय डिपर टिश्यू आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो इंट्रा आर्टिक्युलर. त्यामध्ये इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे काय, जॉईंटमध्ये इंजेक्शन किंवा मग ड्रग देणं. त्याचबरोबर इंट्रा आर्टरियल, आपण या ठिकाणी आर्टरीमध्ये या ठिकाणी ड्रगचा या ठिकाणी आपण ड्रग देऊ शकतो, इंजेक्शन देऊ शकतो. त्याचबरोबर रेट्रोबल्बुलार हे पण या ठिकाणी डिपर टिश्यूमध्ये येतं. रेट्रोबल्बुलार म्हणजे जे काय आयबॉल आहे त्याच्या पाठीमागच्या साईडला त्या ठिकाणी ड्रग देणं, याला आपण रेट्रोबल्बुलार पण म्हणू शकतो. हे टॉपिकल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर मित्रांनो जे काय इंटरल रूट आहे त्यामध्ये जे काय महत्त्वाचा जो रूट आहे ओरल रूट, त्यामध्ये जे काय महत्त्वाचे जे काय ड्रग आहेत नायट्रोग्लिसरील किंवा लिग्डोकेन, टेस्टोस्टेरोन, हे ड्रग आपण ओरल रूटमार्फत आपण देऊ शकतो. जे काय ओरल रूटचं जे काय ॲडव्हान्टेज आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. ओल्डेस्ट रूट आहे, सेफ आहे, कन्व्हिनियंट आहे, इकॉनॉमिकल आहे. परंतु याचे डिसॲडव्हान्टेज जर पाहायचे झाले तर त्याची बायोबिलिटी काय आहे, कमी आहे, 100% नसते ओरल. किंवा त्याचबरोबर या ठिकाणी ओरल रूटनं जास्त हाय डोस देण्याची गरज असते. त्याचबरोबर ॲक्युरेसी ऑफ डोस या ठिकाणी पॉसिबल होत नाही ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. त्यानंतर जे काय अनकॉपरेटिव्ह पेशंट आहेत किंवा अनकॉशियस पेशंट आहेत त्या पेशंटमध्ये ओरल रूट या ठिकाणी यूज करता येत नाही. त्याचबरोबर इमर्जन्सी केसेसमध्ये जसं ॲक्सिडेंट असेल किंवा मग जेव्हा आपल्याला फास्ट इमर्जन्सी किंवा लो इम्पॉर्टंट केसेसमध्ये जर ड्रगचे ॲक्शन पाहिजे असेल तर आपल्याला हा इमर्जन्सी केसेसमध्ये हा रूट वापरता येत नाही. त्याचबरोबर जे ड्रग इरिटेशन किंवा नावसे वॉमिटिंग प्रोड्यूस करतात असे ड्रग ह्या ओरल रूटनं देता येत नाहीत. ह्या ओरल रूटचे हे काय आहेत, डिसॲडव्हान्टेज आहेत. त्याचबरोबर जे काय बक्कल रूट आहे, बक्कल रूट आपण त्यालाच सबलिंग्वल म्हणूयात.
बक्कलमध्ये काय केलं जातं, गम किंवा चिक्समध्ये काय केलं जातं, ड्रग प्लेस केले जातात, त्या थ्रू ड्रगचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं, ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतात. तर जे काय नायट्रोग्लिसरीन असेल, जे की आपण अंजना पेक्टोरिस या डिसीजमध्ये नायट्रोग्लिसरीनचा वापर करतो. त्याचबरोबर जे काय क्लोनिडिन ड्रग असेल, मिथिल स्टिलबेस्टेरोन ड्रग असतील, हे सबलिंगल किंवा बक्कल रूटनं आपण या ठिकाणी ॲडमिनिस्टर करू शकतो. तर याचे ॲडव्हान्टेज जर पाहिजे झाले तर वन सेट ऑफ ॲक्शन काय आहे, बक्कल आणि सबलिंग्वल रूटची कशी फास्ट आहे, त्याचबरोबर बायबिलिटी ह्या रूटची कशी 100% आहे, सबलिंग्वल किंवा बक्कल रूट म्हणूया दोन्हीची पण. त्याचबरोबर गॅस्ट्रिक जे काय अदर जे काय काय म्हणून फर्स्ट पास मेटाबॉलिझम असेल, हे पण या ठिकाणी अवॉइड केलं जातं. हे काय, त्याचबरोबर जे काय रेक्टल रूट आहे, त्यामध्ये त्याची जर ॲडव्हान्टेज जर पाहिजे झाले रेक्टल रूटचे, तर गॅस्ट्रिक इरिटेशन या ठिकाणी अवॉइड होतं. म्हणजे जे ड्रग ओरली घेतल्याच्यानंतर इरिटेशन, नावसं, वॉमिटिंग प्रोड्यूस करतात, असे ड्रग ओरली न देता आपण रेक्टल रूटमार्फत या ठिकाणी देऊ शकतो. हे याचा ॲडव्हान्टेज आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, जे काय महत्त्वाचे जे काय रूट आहेत, आपण इंटरव्हलमार्फत रेक्टल रूट आपण या ठिकाणी पाहतो. त्याचबरोबर जे काय रेक्टल रूट आहे तो ओल्ड अँड टर्मिनल इल पेशंटमध्ये ह्या ठिकाणी वापरला जातो. जे काय ओल्ड असतील, लहान मुलं असतील, यांच्यामध्ये जनरली हा रेक्टल रूट या ठिकाणी वापरला जातो. त्यानंतर जे काय इनलेशनल रूट आहे किंवा आपण जे काय इनलेशन म्हणूयात, तर हा इनलेशनमध्ये महत्त्वाचे जे काही ड्रग आहेत, जसं आस्थमामध्ये साल्बेटोमॉल ड्रग असेल, त्याचबरोबर इप्रॅटोपियम असेल, मोंटेल्युकास्ट असेल, हे इनलेशनल स्टेरॉइड या ठिकाणी ह्या रूटनं काय केले जातात, ॲडमिनिस्टर केले जातात. त्याचबरोबर जे काय अनास्थेटिक आहेत, जनरल अनास्थेटिकमध्ये नायट्रस ऑक्साईड हा ड्रगसुद्धा इनलेशनल रूटमार्फत या ठिकाणी ॲब्सॉर्ब केला जातो. या रूटचे जे ॲडव्हान्टेज जर पाहिजे झाले तर हा वन सेट ऑफ ॲक्शन काय फास्ट आहे. त्याचबरोबर जे काय व्हॉलेटाईल लिक्विड असेल किंवा गॅसेस असतील, हे काय केले जातात, यामार्फत या ठिकाणी ॲडमिनिस्टर केले जातात. त्याचबरोबर या रूटचे जर डिसॲडव्हान्टेज जर पाहिजे झाले इनलेशनल रूटचे, तर या ठिकाणी ॲक्युरेसी ऑफ डोस या ठिकाणी आपल्याला पॉसिबल नाही आहे किंवा ॲक्युरेट डोस देता येणं शक्य नाही. त्याचबरोबर या ठिकाणी इनलेशनल रूटमध्ये जे काय लोकल इरिटेशन आहे या ठिकाणी होऊ शकतं रेस्पिरेटरी ट्रॅकचं, आणि त्यामुळे काय होऊ शकतं, सिक्रेशन या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतात. हे याचे काय आहेत, डिसॲडव्हान्टेज आहेत. आता या ठिकाणी पॅरेंट्रल रूटमध्ये आपण या ठिकाणी पाहायचं झालं तर जे काही इंजेक्शन्स आहेत, पॅरेंट्रल रूटचे जे काही जनरली ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पाहिजे झाले, तर जे काय वन सेट ऑफ ॲक्शन काय असणार आहे, फास्ट असणार आहे, क्विक बायबिलिटी 100% रूटचे. त्याचबरोबर लो डोस या ठिकाणी इफेक्टिव्ह आहे, म्हणजे जे काय लार्ज डोस देण्याची गरज नाही. जसं ओरल रूटमध्ये लार्ज डोस देण्याची आवश्यकता होते, तसं पॅरेंट्रल रूटमध्ये लार्ज डोस आवश्यक नाही, लो डोसमध्ये सुद्धा इफेक्ट चांगल्या प्रकारे मिळू शकतो. त्याचबरोबर पॅरेंट्रल रूटमध्ये ॲक्युरेसी या ठिकाणी डोस ॲक्युरेसी या ठिकाणी मेंटेन करू शकतो किंवा ॲक्युरेट डोसमध्ये ड्रग देऊ शकतो. त्याचबरोबर हा पॅरेंट्रल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हा रूट जे काय अनकॉपरेटिव्ह पेशंट आहेत किंवा अनकॉन्शियस पेशंट आहेत, अशा पेशंटमध्ये आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर इमर्जन्सी केसेसमध्ये हा रूट आपण या ठिकाणी यूज करतो. हे झाले पॅरेंट्रल रूटचे, म्हणजे सर्व जे काय रूट आहेत पॅरेंट्रल रूटचे सगळ्याचे कॉमन काय आहे ते ॲडव्हान्टेज येत आहेत. परंतु या पॅरेंट्रल रूटचे डिसॲडव्हान्टेजसुद्धा भरपूर आहेत. जसं हा रिस्की रूट आहे, या ठिकाणी पेशंटला कधी ॲडवर्स रिॲक्शन झाली, ड्रग इंटरॅक्शन झाली किंवा डोस इन्क्रीज झाला तर या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतात, रिस्क होऊ शकते, म्हणून हा रिस्की रूट आहे. त्याचबरोबर इनकन्व्हिनियंट आहे, कॉस्टली रूट आहे, म्हणजे या ठिकाणी जे काय ड्रग यूज केले जातात किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात थोडे कॉस्टली आहेत. त्याचबरोबर सेल्फ मेडिकेशन या ठिकाणी पॉसिबल नाही. जसं ओरल रूटमध्ये आपण व्यक्ती स्वतः त्याचे ड्रग घेऊ शकतो, परंतु पेरेंट्रलमध्ये तुम्हाला स्किल्ड पर्सन किंवा डॉक्टर नर्सेस यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. त्याचबरोबर या ठिकाणी विड्रॉल ऑफ ड्रग इज नॉट पॉसिबल. जे काय पॅरेंट्रल रूट आहे त्यामध्ये एकदा ड्रग घेतल्याच्यानंतर त्याचा बॉडीमधून विड्रॉल करणं शक्य नाही. जसं ओरल रूटमध्ये आपण
काही ड्रगचे काही साईड इफेक्ट किंवा काही प्रॉब्लेम झाले तर आपण उलटी करून किंवा अदर काही ॲक्टिव्हिटी करून आपण ड्रग रिमूव्ह करू शकतो, बाहेर टाकू शकतो, विड्रॉ करू शकतो. परंतु पॅरेंटल रूटमध्ये एकदा ड्रग ब्लडमध्ये इंजेक्ट केल्याच्यानंतर किंवा IV मार्फत दिल्याच्यानंतर त्याचं विड्रॉल करणं शक्यतो पॉसिबल नाहीत. हे त्याचे काय आहेत साईड इफेक्ट आहेत. त्यानंतर जे काय आपण जे काय महत्त्वाचे जे काय पॅरेंटल रूट आहेत त्यामध्ये त्यांची स्पेसिफिक या ठिकाणी आपण ॲडव्हान्टेज आणि इन्फॉर्मेशन घेऊयात, माहिती घेऊयात. तर इंट्राडर्मल जे काय रूट आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो. इंट्राडर्मल रूट त्यामध्ये हा रूट जे काय सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग असेल किंवा काही व्हॅक्सिन आहेत, BCG व्हॅक्सिन असतील यांच्यासाठी हा यूज केला जातो. त्याचबरोबर डायग्नोस्टिक टेस्ट असतील जसं चिक टेस्ट असेल, ट्युबरकुलोसिस टेस्ट असेल, हे पण ह्या इंट्राडर्मल रूट मार्फत या ठिकाणी चेक केले जातात. त्याचबरोबर हायपर सेन्सिटिव्हिटी टेस्ट पण ह्या इंट्राडर्मल रूट मार्फत काय केले जाते, कॅरीड केले जाते. त्यानंतर जे काय इंट्रामस्क्युलर रूट आहे, इंट्रामस्क्युलर रूट त्यालाच आपण फ्लेबिटिससुद्धा म्हणतो आहे. इंट्रामस्क्युलरला फ्लेबिटिस म्हणतो आहे. जे काय डेल्टॉइड किंवा ट्रायसेप, ग्लुटियस, मॅक्झिमस मसल आहेत यामध्ये या मसलमध्ये काय केलं जातात, ड्रग इंजेक्ट केले जातात. म्हणूनच आपण त्याला इंट्रामस्क्युलर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणूयात. त्याचबरोबर जे काय सोल्युशन आहेत किंवा सस्पेन्शन आहेत हे इंट्रामस्क्युलर रूट मार्फत या ठिकाणी इंजेक्ट केले जातात. त्याचबरोबर अँटिकोग्युलंट सुद्धा या ठिकाणी आपण इंट्रामस्क्युलर मार्फत देऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी अँटिकोग्युलंट जी काही ड्रग आहेत ते या ठिकाणी लोकल हिमेटोमा या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतात पेशंटमध्ये. जर हे डिसॲडव्हान्टेज आहे त्याचा अँटिकोग्युलंट ड्रगचा, जो की इंट्रामस्क्युलर दिल्याच्यानंतर त्या ठिकाणी लोकल हिमॅटोमा या ठिकाणी प्रोड्यूस होऊ शकतो. त्याचबरोबर जर ॲप्लिकेशन जर पाहिजे झाले इंट्रामस्क्युलरचं ते आपण सेक्स हॉर्मोन असेल, स्टेरॉइडल ड्रग असेल, पेनिसिलिन असेल, मल्टीव्हिटॅमिन्स असतील, स्ट्रेप्टोमायसिनसारखे अँटीबायोटिक असतील तर आपण या रूटमार्फत आपण देऊ शकतो. त्यानंतर इंट्राव्हेनस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर या ठिकाणी जे काय ड्रग आहे हे बोलस किंवा इन्फ्युजनच्या फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी स्लोली या ठिकाणी ॲडमिनिस्टर करू शकतो. ह्या रूटची जी काय बायोबिलिटी आहे 100% आहे. त्याचबरोबर जे काय ड्रग आहे डायरेक्ट व्हेनमध्ये या ठिकाणी दिला जातो म्हणून त्याला आपण इंट्राव्हेनस असं म्हणतो आहे. त्याचबरोबर लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स या रूटमार्फत दिले जातात. म्हणजे जवळपास 10 ml ते 1000 ml पर्यंत या ठिकाणी आपण ड्रग या ठिकाणी ॲडमिनिस्टर करू शकतो. त्याचबरोबर जे काय डेक्स्ट्रो इंजेक्शन असेल, सलाईन सोल्युशन असेल, त्याचबरोबर ड्रग लाईक फ्युरोसेमाइड, मॉर्फिन असेल, डोपॅमाइन असेल, हे आपण या रूट मार्फत या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर जे काय सबक्युटेनस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे यामध्ये जे काय लिपिड सोल्युबल ड्रग आहेत ते स्किनच्या बिलो या ठिकाणी दिले जातात, म्हणजे स्किनच्या खाली दिले जातात म्हणून आपण त्याला सबक्युटेनस ड्रग म्हणतो आहे. या सबक्युटेनस रूटमध्ये जवळपास 2 ml ड्रग, मॅक्झिमम 2 ml ड्रग आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त ड्रग आपल्याला ॲडमिनिस्टर करता येत नाही आहे. म्हणजे जे काय सबक्युटेनस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यामध्ये त्याचा मॅक्झिमम जे काय डोस आहे त्या ठिकाणी 2 ml आहे. ओके, त्याच्यापेक्षा आपण या ठिकाणी जास्त क्वांटिटीमध्ये किंवा डोसमध्ये ड्रग ॲडमिनिस्टर करू शकत नाही. त्याचबरोबर जे काय ड्रग आहेत जसं ॲड्रेनालिन आहे, मॉर्फिन आहे, इन्सुलिन आहे, हे ड्रग या रूटमार्फत दिले जातात. त्याचबरोबर जे काय हा रूट आहे डिपॉट प्रिपरेशनसाठी सुटेबल आहे. त्याचबरोबर जो इन्सुलिन ड्रग आहे फक्त आणि फक्त हा सबक्युटेनस रूटनंच काय या ठिकाणी काय केला जातो, ॲडमिनिस्टर केला जातो. परंतु जे काय इरिटंट सबस्टन्स आहेत हे या रूटनं या ठिकाणी दिले जात नाहीत. सेल्फ इंजेक्शन या ठिकाणी पॉसिबल आहे. आणि जे काय सेन्सिटिव्हिटी टेस्ट असेल किंवा अदर जे काही यूजेस आहेत हे पण या रूटचे यूजेस आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे काय रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे जे काही वेगवेगळे रूट आहेत त्याचे आपण थोडक्यात
ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज युजेस आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण महत्त्वाचे जे काय स्लाईड पाहूया, त्यामध्ये जे काय काही महत्त्वाचे काही ड्रग आहेत ते पर्टिक्युलर बॉडीच्या किंवा पर्टिक्युलर ठिकाणाहूनच ॲब्सॉर्ब केले जातात. जसं बकल कॅव्हिटीमधून नायट्रेट्स काय केले जातात, ॲब्सॉर्ब केले जातात चांगल्या प्रकारे. स्टमकमधून ॲस्पिरिन, अल्कोहोल या ठिकाणी ॲब्सॉर्ब केलं जातं. लक्षात घ्या मित्रांनो, ह्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे की स्टमकमधून कोणता ड्रग ॲब्सॉर्ब चांगल्या प्रकारे होतो किंवा ॲब्सॉर्प्शन जास्त होतं. त्याचा ॲस्पिरिन आणि अल्कोहोल हे काय आहेत, स्टमक मार्फत काय केलं जातं किंवा स्टमकमधून चांगल्या प्रकारे त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं. त्याचबरोबर इंटेस्टाईनमधून जे काय महत्त्वाचे ड्रग आहेत, तसं आयोनायझड आणि नॉन आयोनायझड ड्रग हे दोन्ही प्रकारचे ड्रग इंटेस्टाईनमधून चांगल्या प्रकारचे ॲब्सॉर्ब होतात. रेक्टम मार्फत जे काय रेक्टल सपोजिटरी आहेत लाईक बिसोकोडिल लॅक्झेटिव्ह हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी ॲब्सॉर्ब केले जातात किंवा त्या रूटनं काय केले जातात ते दिले जातात. ओके. त्यानंतर आपण या ठिकाणी जे काय रूट आहेत आणि त्याचा यूज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे जे काय रूट आहेत आणि त्यामार्फत कोणते पर्टिक्युलर ड्रग ॲडमिनिस्टर केले जातात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जसं सबलिंग्वल रूट आहे, त्यामध्ये आपण जनरली नायट्रोग्लिसरीन, आयसोसोर्बाट डायनायट्रेट, क्लोनिडिन, निफिडिपिन हे ड्रग या ठिकाणी ॲडमिनिस्टर करतो. तर यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे की नायट्रोग्लिसरीन असेल किंवा सबलिंग्वल रूटनं कोणते ड्रग दिले जातात, तर हे तुम्ही लक्षात ठेवा किंवा पाठ करा मित्रांनो. यावरती बरेच क्वेश्चन बनलेले आहेत. तर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की जे काय विविध फार्मासिस्ट एक्झाम असेल, जीपॅट असेल किंवा एक्झिट एक्झाम असेल, यामध्ये कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन रिपीट झालेले नाहीत. का? कारण की त्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत. समजा पहिल्या परीक्षेला एका परीक्षेला नायट्रोग्लिसरीन विचारला तर दुसऱ्या परीक्षेला आयसोसोर्बाट विचारला जाऊ शकतो. म्हणजे फिरून क्वेश्चन किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्या पॉईंटवरती, टॉपिकवरती. परंतु रिपीट क्वेश्चन होण्याची शक्यता जास्त आहे, कमी आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा की तुम्हाला त्या पॉईंटवरले सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. त्याचबरोबर ट्रान्सडर्मल जो काही रूट आहे त्यामधून नायट्रोग्लिसरीन, निकोटीन, फेंटॅनिल, हायोसिन हे ड्रग या ठिकाणी ॲडमिनिस्टर केले जातात. त्यानंतर इंट्राडर्मली जे काय इंट्राडर्मल रूट आहे त्यामध्ये जे काय ट्युबरक्युलिन अँटीजन असेल, चिक टेस्ट असेल, त्याचबरोबर डायग्नोस्टिक एजंट असेल जसं की फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ इम्युनिटी अँड ॲलर्जी हे या ठिकाणी इंट्राडर्मली काय केले जातात ते दिले जातात. तर महत्त्वाचं जे काय ट्युबरक्युलिन टेस्ट आणि चिक टेस्ट हे इंट्राडर्मली काय केले जाते, टेस्ट केले जाते. तर हे एक लक्षात ठेवा. इंट्राडर्मलमध्ये ट्युबरक्युलिन टेस्ट, चिक टेस्ट किंवा मग जे काय डायग्नोस्टिक एजंट आहेत ते इंट्राडर्मली काय केले जातात, इम्युनिटी चेक करण्यासाठी किंवा ॲलर्जी चेक करण्यासाठी दिले जातात. त्यानंतर नेसल रूटमार्फत नॅफॅरेलिन जो की GnRH अँटॅगोनिस्ट आहे, कॅल्सिटोनिन हा एक ड्रग दिला जातो. त्याचबरोबर डेस्मोप्रेसिन हा एक ड्रग काय केला जातो, दिला जातो. त्यानंतर ट्रान्सनेसल रूटनं सेम ड्रग आहेत, कॅल्सिटोनिन, डेस्मोप्रेसिन, म्हणजे नेसल आणि ट्रान्सनेसल एकच आहे. त्यानंतर जे काय सबक्युटेनस त्यालाच आपण हायपोडर्मिक रूट बनवूयात, त्यामार्फत ॲड्रेनालिन, मॉर्फिन, इन्सुलिन किंवा मग हे ड्रग या ठिकाणी दिले जातात. त्याचबरोबर इम्प्लांट, पेलेट इम्प्लांटेशन जसं डोकार, टेस्टोस्टेरोन इम्प्लांट ह्या ठिकाणी सबक्युटेनसमध्ये यूज केले जातात. लक्षात घ्या, इम्प्लांटमध्ये कोणते आहेत, डोकार, टेस्टोस्टेरोन इम्प्लांट, त्याचबरोबर नॉरप्लांट फॉर कॉन्ट्रासेप्शन, त्याचबरोबर स्टेरॉइडल हॉर्मोन, चिल्ड्रनमध्ये सलाईन सोल्युशन ह्या ठिकाणी हायपोडर्मली काय केले जातात, दिले जातात. तर हे सबक्युटेनस रूट जनरली जे काही महत्त्वाचे ड्रग आहेत जसं मॉर्फिन, ॲड्रेनालिन आणि इन्सुलिनसाठी यूज केला जातो किंवा हे ड्रग सबक्युटेनसली दिले जातात. त्यानंतर नेक्स्ट रूट आहे इंट्राव्हेनस.
तर इंट्राव्हेनसली जे काही महत्त्वाचे मॅक्झिमम ड्रग या ठिकाणी इंट्राव्हेनसली दिले जातात. त्यामध्ये महत्त्वाचे जे काही ड्रग आहेत जसं डायझेपम आहे, डेक्स्ट्रोज आहे, डेक्स्ट्रोज सोल्युशन असेल, सोडियम क्लोराईड असेल, सलाईन सोल्युशन असेल, नॉर्मल सलाईन आहे, सलाईन इंजेक्शन आहेत. आता हे सलाईन सोल्युशनचेच वेगवेगळे डोसेस फॉर्म आहेत. त्याचबरोबर फ्युरेसेमाइड, मॉर्फिन, डोपॅमाइन हे ड्रग, त्याचबरोबर फ्लुइड ड्युरिंग शॉक ऑर डिहायड्रेशन हे आय व्ही द्वारे दिले जातात. फ्लुइड आणि फ्लुइड कशासाठी दिले जातात, जेव्हा शॉक किंवा मग डिहायड्रेशन कंडिशनमध्ये फ्लुइड दिले जातात. ते कशामार्फत दिले जातात, आय व्ही रूटनं दिले जातात. ओके, आय व्ही म्हणजे काय, इंट्राव्हेनस रूट. त्यानंतर इंट्रामस्क्युलर रूटनं जे काय महत्त्वाचे जे ड्रग आहेत, सोल्युशन असेल, सस्पेन्शन आहेत, त्याचबरोबर पॅरास्टमॉल, सेक्स हॉर्मोन, स्टेरॉइडल ड्रग असेल, बेन्झाथाइन, पेनिसिलिन, प्रोकेन, पेनिसिलिन जी, माइल्ड इरिटंट ड्रग्स, त्याचबरोबर इंजेक्शन विथ ऑइली व्हेकल, कोविशिल्ड व्हॅक्सिन, सेफलोस्पेरिन. आता लक्षात घ्या मित्रांनो, यावरती विचारलं मागच्या एक्झाममध्ये कोविशिल्ड व्हॅक्सिनवरती क्वेश्चन विचारला होता की कोविशिल्ड व्हॅक्सिन आहे ती कोणत्या रूटनं दिली गेली होती, तर ती आहे इंट्रामस्क्युलर रूटनं काय झालेली होती, जे काय कोविशिल्ड व्हॅक्सिन या ठिकाणी देण्यात आली होती. त्यानंतर जे काय नेक्स्ट रूट आहे इंट्रा आर्टेरियल. जो काय इंट्रा आर्टेरियल रूट आहे मित्रांनो, तो कॅन्सर, अँटी कॅन्सर जे काय ड्रग आहेत, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी जे काय ड्रग आपण यूज करतो तो जनरली आर्टेरियल रूटने, इंट्रा आर्टेरियल किंवा आर्टेरियलमध्ये दिले जातात. त्याचबरोबर रेडिओपॅक मीडिया, त्याचबरोबर अँटीबायोटिक, त्याचबरोबर जे काय अँजिओग्राम असेल, इम्बोलिझम थेरपी असेल, याच्यासाठी हा इंट्रा आर्टेरियल रूट या ठिकाणी यूज केला जातो. अँजिओग्राफी करण्यासाठी किंवा अँजिओग्रामचे स्टडीसाठी हा इंट्रा आर्टेरियल रूट या ठिकाणी यूज केला जातो. तर लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचं जे काय इंट्रा आर्टेरियल रूट आहे तो अँटी कॅन्सर ड्रग असतील किंवा रेडिओपॅक मीडिया असेल, त्याचबरोबर काही महत्त्वाचे अँटीबायोटिक असेल आणि जे काय अँजिओग्रामचे डायग्नोस्टिक स्टडी करण्यासाठी हा इंट्रा आर्टेरियल रूट महत्त्वाचा आहे. हा याच कंडिशनमध्ये यूज केला जातो, इतर कंडिशनमध्ये हा यूज केला जात नाही. त्यानंतर नेक्स्ट रूट आहे ट्रान्सक्युटेनस. त्यामध्ये जे काय आयनोटोफोरेसिस जे काय आहेत त्यामध्ये सॅलिसायलेट आहेत, म्हणजे सॅलिसायलेट ड्रग आयनोटोफोरेसिसने या ठिकाणी ॲडमिनिस्टर केले जातात ट्रान्सक्युटेनस रूटनं. त्याचबरोबर जे काय नायट्रोग्लिसरीन ऑइंटमेंट आहेत अँजिना पेक्टोरिससाठी, हे या रूटनं ॲडमिनिस्ट्रेशन केले जातात. त्याचबरोबर जेट इंजेक्शन आहे, ॲडेसिव्ह युनिट आहेत जसं स्कोपेलामाइन फॉर मोशन सिकनेस, हे ह्या रूटनं ॲडमिनिस्ट्रेशन केले जातं. त्याला ॲडेसिव्ह युनिट म्हणूयात. ओके, कोणता, स्कोपेलामाइन मोशन सिकनेस यासाठी हा यूज केला जातो. त्या